नमस्कार मित्रांनो, आज आपण आपल्या टेक्निकल अनालिसिस या सिरीजचे पुढच्या भागाचा व्हिडिओ बघणार आहोत. याआधी मी आपणास शेअर बाजारची तोंडओळख, शेअर बाजारमध्ये मध्यमवर्गीयांनी का आले पाहिजे, शेअर बाजार बद्दलचे समज गैरसमज, शेअर बाजारला जुगार का म्हणता येणार नाही, चांगल्या स्टॉकची निवड कशी करावी, तसेच शेअर बाजारपासून ज्या कुप्रथा आहेत, शेअर बाजारमधल्या ज्या कुप्रथा आहेत त्यापासून आपण कसे दूर राहावे, चांगला स्टॉक कसा निवडावा, त्याचा फंडामेंटल अनालिसिस म्हणजे काय, फंडामेंटल अनालिसिस कसं करावं, त्याचं टेक्निकल अनालिसिस म्हणजे काय, त्याचं टेक्निकल अनालिसिस कसं करावं याबद्दलचं मी या आधीच्या व्हिडिओमध्ये सर्व सांगितलेलं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी टेक्निकल अनालिसिसचा जो पाया आहे, ज्याला कॅन्डलस्टिक पॅटर्न म्हणतात, त्याबद्दल आपण विचार करूया. कॅन्डलस्टिक पॅटर्न म्हणजे जसं नाव आहे की कॅन्डल म्हणजे मेणबत्ती. मेणबत्तीला जशी वात असते तसंच एक पिक्टोरियल रिप्रेझेंटेशन मी आपणास आधी दाखवतो. तसं मेणबत्तीच्या वात दोन्हीकडनं वात असलेली आकृती अशी समोर आणा व या स्लाइडवर थोडंसं लक्ष द्या. या साध्या मेणबत्ती आणि दोन्हीकडे वात, ज्याला विक्स म्हणतात, च्या डायग्राम वरनं आपल्याला चार गोष्टी कळतात. एखाद्या स्टॉकचं किंवा एखाद्या इंडेक्स किंवा ईटीएफचं ओपनिंग प्राइस काय आहे, त्याची क्लोजिंग प्राइस काय आहे, त्या दिवसाची त्याची लोएस्ट प्राइस काय आहे आणि त्या दिवसाची त्याची हायेस्ट प्राइस काय आहे. आता इथं दोन कलर का बरं आहे, ग्रीन आणि रेड. ग्रीन कलर म्हणजे भाव वाढण्यासाठी किंवा बुलिश कॅन्डल आहे आणि रेड कलर म्हणजे इथून भाव पडू शकतात हे इंडिकेट करणारे रेड कलर म्हणजे धोक्याचं चिन्ह. तर असे एक सिंपल कॅन्डलचा जो समूह आहे, या सिंपल कॅन्डलच्या पिक्चर्स वरनं आपल्याला बऱ्याच गोष्टी कळतात. आता या कॅन्डलचे काय काय टाइप्स आहेत. या कॅन्डल मध्ये मी आता जसं सांगितलं तसे बुलिश कॅन्डल आहेत आणि बेरिश कॅन्डल आहेत. आता तुम्ही शेअर बाजारचं जेव्हा जेव्हा काही चिन्ह पाहतात किंवा शेअर बाजारची जेव्हा जेव्हा कुठं पोस्ट निघते तेव्हा आपल्याला त्याचे बोध चिन्ह म्हणून एक सशक्त बैल आणि एक सशक्त अस्वल दिसतं. तर सशक्त बैल म्हणजे काय, तर बैलाची जी काही मान आहे ती नेहमी वरच्याच दिशेने वळत असते, म्हणून जे शेअर्स नेहमी वरच्याच दिशेने जात असतात त्याला बुलिश शेअर म्हणतात. आता अस्वल म्हणजे अस्वलच का बरं, तर अस्वलाची जी मान आहे, अस्वलाला निसर्गाने वर पाहण्याची शक्ती दिलेली नाहीये, त्यामुळे अस्वल हा नेहमी खाली पाहून चालत असतो. त्यामुळे जे शेअर्स खाली पडणारे असतात त्या शेअर्सला बेरिश शेअर्स म्हणतात. तर हे शेअर बाजारमध्ये जसं डिमांड आणि सप्लायची नेहमी टग ऑफ वॉर किंवा लढाई चालू असते, तसं नेहमी बुलिश आणि बेरिश या दोन टेंडन्सी समजा, या दोन प्रवृत्ती समजा. असे लोक जे नेहमी शेअर बाजारचा भाव चढते ठेवतात, म्हणजे जे नेहमी डिमांड मध्ये ठेवतात, त्यांना बुलिश म्हणायचं किंवा बैल म्हणायचं, बैलाचं बोधचिन्ह वापरायचं. आणि जे असे लोक की जे शेअर पडण्याने जे फायदा करून घेतात, ज्याचा स्वभाव अस्वलासारखा खाली पाहण्याचा असतो, म्हणून त्याला बेरिश शेअर म्हणतात. आता हे आपण जे आता कॅन्डलस्टिक जी पाहिली, तर त्या कॅन्डलस्टिक मध्ये चार गोष्टी आपल्याला कळतात. ओपनिंग प्राइस त्या दिवसाची, त्या सेशनची, क्लोजिंग प्राइस आणि जे काही 6 तासाचं जो शेअर मार्केट असतं त्या 6 तासामध्ये त्या प्राइसने हायेस्ट प्राइस काय झाली त्याची आणि त्या प्राइसची लोएस्ट प्राइस काय झाली. आता जर का परम्युटेशन आणि कॉम्बिनेशनचा जर का विचार केला तर या कॅन्डल्स आपल्याला बराच काही सांगतात आणि त्या कॅन्डलचा 3 टप्प्यामध्ये विचार केला जातो. एका याच्यामध्ये फक्त सिंगल कॅन्डल काय सांगते ते बघायचं असतं. एका प्रकारामध्ये थोडंसं ज्याला आपण प्राथमिक शिक्षण म्हणूया. माध्यमिक शिक्षण म्हणजे 2 कॅन्डलस्टिक पॅटर्न म्हणजे थिंकिंग इन पेअर म्हणलं तर ते थोडंसं माध्यमिक शिक्षण आहे. आणि हायस्कूल शिक्षण म्हणजे 3 कॅन्डलस्टिक पॅटर्न म्हणजे 3 कॅन्डलचा ग्रुप केला तर ते आपल्याला काय सांगतं, हे 3 कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे. त्याचे काही आपण चार्ट्स बघूया. तर चार्ट्स मध्ये काही प्रकार आहेत. आधी त्या प्रकारांचे नावं काय आहेत ते मी आधी सांगतो. बुलिश मारोबुजो हे जे कॅन्डलचा प्रकार आहे त्याच्यामध्ये याला वात नसते, या एखाद्या मेणबत्तीला वातच नाहीये, म्हणजे त्याचं ओपनिंग प्राइस आणि क्लोजिंग प्राइस हे आणि कॅन्डलची बॉडी हे सेमच आहे, त्याला बुलिश मारोबुजो म्हणतो. ही ग्रीन प्रकारात जर का मोडत असेल किंवा तर त्याचा रंग हिरवा असतो, बुलिश असेल तर रंग हिरवा असतो. आणि बेरिश मारोबुजो मध्ये पुन्हा काही कॅन्डल्स नाही,
पण ते जर का बेरिश प्रकारामध्ये शेअर पडणाऱ्याचं इंडिकेशन देणार असेल तर ते रेड असतं, म्हणून त्याला बेरिश मारुबुजो म्हणतात. त्याच्यानंतर आता त्या कॅन्डलच्या मेन बॉडीची साईज काय आहे, वरच्या वातीची साईज काय आहे, खालच्या वातीची साईज काय आहे, म्हणजे ज्याला विक्स म्हणतो, त्याच्यावरनं आपल्याला त्या कॅन्डलचे निसर्गामध्ये ज्या ज्या किंवा आपल्याला डे टू डे लाईफ मध्ये ज्या ज्या आपल्याला वस्तू दिसतात त्याची आपण त्याच्याशी रिलेट केलेले आहे. आता तिसरा प्रकार आहे हॅमर. हॅमरला वरची वात नसते, देर इज नो अपर वीक ऑर अपर शॅडो, देर इज लॉंग लोअर शॅडो आणि बुलिश रिव्हर्सल हे इंडिकेट करतं किंवा अपोजिट पण इंडिकेशन करू शकतो. तर हे जे असं जे काही चिन्ह तुम्हाला दिसलं ग्राफ मध्ये, तर त्याला हॅमर म्हणतात. याच हॅमरला हँगिंग मॅन पण म्हणता येईल. जर आपण टी सारखा शेप असतो, एखाद्याला फाशी द्यायची झाली तर वधस्तंभ असतो, वधस्तंभावर त्याची मान लटकत असते आणि तो टी सारखा आकार असतो, तर त्या हँगिंग मॅनला हँगिंग मॅन पण त्याला म्हणता येईल. नंतर याचं उलट पण असतं, इन्व्हर्टेड हॅमर. इन्व्हर्टेड हॅमर मध्ये खालची वात खूप कमी असती, वरची वात खूप मोठी असती आणि खाली त्याची बॉडी असते. त्यामुळे ते हॅमर उलटा ठेवल्यासारखं ते चिन्ह तयार होतं आणि त्याला इन्व्हर्टेड हॅमर म्हटलं जातं. त्याच्यानंतर शूटिंग स्टार अपोजिट टू हॅमर आणि डोजी. डोजी हा जो प्रकार आहे, डोजी हे जे नाव डायग्रामला नाव दिलेलं आहे, त्यामध्ये बेसिक बॉडी एकदम स्मॉल असते, खूप मोठी वात असते, वर खूप मोठी वात असते आणि खाली खूप मोठी वात असते, याला विक्स म्हणतो. तर हे नॉर्मली असे जर का चिन्ह दिसला तर तुम्ही कधी पण शेअर मार्केटचे जर का बिझनेस चॅनल आपण पाहतो, तर बिझनेस चॅनल मध्ये असंच पीसी कोणीतरी घेऊन बसलेला असतो, असंच कोणीतरी तो चार्ट वाचत असतो आणि त्याच्या तोंडी हे वाक्य असतं, यहाँ तो बुलिश मारुबुजो बन गया है, ये तो हँगिंग मॅन पॅटर्न है, ये शूटिंग है, शूटिंग स्टार दिख रहा है, ये डोजी है. म्हणजे त्याचा अर्थ हे मी सांगितलं. आता मी त्याचे चिन्ह काही तुम्हाला दाखवतो. आता हा जर का पॅटर्न तुम्ही नीट पाहिला तर हे तुम्हाला मी जे सांगत होतो ते लक्षात येईल. हे साधारण मी तिन्ही प्रकारचे चार्ट एकत्र केलेले, कॅन्डल्स एकत्र केलेले आहेत. पहिले दोन ओळीमध्ये सिंगल कॅन्डल काय काय इंडिकेट करतात ते दिलेलं आहे. दुसऱ्या दोन ओळींमध्ये कॅन्डल टेकन इन पेअर काय काय इंडिकेट करू शकतात ते दिलेलं आहे. आणि तिसऱ्या लास्टच्या ओळीमध्ये कॅन्डल ट्रिपलेट जर का आपण घेतला तर ते आपण काय इंडिकेट करतं ते दिलेलं आहे. या सगळ्यांचं थीम एकच, आपल्याला ट्रेंड कळणे, म्हणजे ट्रेंड कधी बदलणार आहे, म्हणजे भाव कधी वाढणार आहे, भाव कधी चेंज होणार आहे, म्हणजे मार्केट कूस कधी बदलणार आहे, थोडक्यात याचा अंदाज घ्यायला पाहिजे. आणि मार्केट कूस तर घेणार आहे, ती कधी आणि कोणत्या प्राइस लेवलला घेणार आहे ते या कॅन्डलस्टिक पॅटर्न वरनं आपल्याला अंदाज येतो. आता याच्यामध्ये आपण बेसिकली ही दुसरी जी स्लाइड पाहिली त्याच्यात अजून पिक्चर क्लिअर होईल. बुलिश म्हणजे मार्केटला वर नेणारे लोकांचे कसा पॅटर्न्स तयार होऊ शकतात आणि बेरिश म्हणजे मार्केटला खाली नेणाऱ्या ओढणाऱ्या लोकांचे कसे पॅटर्न्स तयार होऊ शकतात. मी हे जे शब्द वापरतो त्याचा अर्थ असा आहे की नेहमी मार्केटमध्ये एखाद्या स्क्रिप्टचं डिमांड आणि सप्लायचं टग ऑफ वॉर म्हणजे फाईट चालू असते. मार्केट जेव्हा वर चढत असतं तेव्हा एखाद्या ब्रोकरकडे किंवा एखाद्या एक्सचेंजमध्ये अवेलेबल शेअर्सच्या तुलनेमध्ये डिमांड जास्त असते, म्हणून मार्केट वर जाते. खरेदीदारांची मागणी जास्त असते, त्याचं सेटलमेंट नंतर होतं आणि उपलब्ध विकणाऱ्यांपेक्षा, म्हणून मार्केट वाढत असतं. आणि याच्या उलट पण होत असतं की जेव्हा विकणाऱ्यांचं प्रेशर जास्त असतं आणि खरेदीदारांचं कमी असतं, त्यामुळे सप्लाय खूप असतो, डिमांड कमी असते, तेव्हा ते मार्केट पडायला लागतं. तर मी आता जे सांगितलेलं जी मेणबत्ती पॅटर्न आहे किंवा कॅन्डल स्टिक ज्याला आहे त्याच्यामध्ये हे सगळं जर का असे चिन्ह जर का दिसायला लागले तर आपल्याला एक अंदाज घेता येतो की हे याच्यानंतर मार्केट कुठं प्रिडिक्ट होऊ शकेल, कुठं मूव्ह होऊ शकेल, किती वेळाने मूव्ह होऊ शकेल. बेसिकली चार्ट्स मध्ये हे काही एक प्रकारचा अंदाजच येतो. अंदाज हा कशाबद्दल आहे, अंदाज हा तुमचा आजचा प्राइस, तुमच्या आजच्या प्राइसला असणारे व्हॉल्यूम म्हणजे खरेदी विक्रीचा डाटा आणि याच्या पूर्वीचं काय परफॉर्मन्स आहे. मी जसं पूर्वी सांगितलं तसं 1 दिवसाचा परफॉर्मन्स, 5 दिवसाचा परफॉर्मन्स, 30 दिवसाचा परफॉर्मन्स, 200 दिवसांचा परफॉर्मन्स आणि 2 वर्षाचा परफॉर्मन्स, असे अनेक स्पेक्ट्रम मध्ये त्याचं अनालाइज केलं जातं. प्रत्येक टाइम फ्रेम मध्ये हे असे कॅन्डल पॅटर्न पाहता येतात आणि आपल्याला शॉर्ट टर्म, लॉंग टर्म, मीडियम टर्म हे सगळे अंदाज घेता येतात, निर्णय घेता येतात. हे जस्ट इंडिकेटर्स आहेत, असं होईलच असं नव्हे. कारण की पटकन आपण कधी कधी पाहतो मार्केट 9:15 सुरू होतं, 11:30 पावणे 12 वाजेपर्यंत सगळं व्यवस्थित चालू असतं, पण पावणे 12 वाजता एकदम धाडकन मोठा फॉल येतो किंवा दुपारी 2:30 वाजता एकदम धाडकन मोठी खरेदीचे व्यवहार चालू होतात. तसं काय होतं,
तसं याच्यासाठी होतं की कुठंतरी काहीतरी झालेलं असतं, कुठंतरी काहीतरी गव्हर्नमेंटची पॉलिसी, गव्हर्नमेंटचं अनाउन्समेंट किंवा काहीतरी मेजर आंतरराष्ट्रीय घटना किंवा मोठे मोठे ऑपरेटर्स जे असतात ज्याला कार्टेलिंग म्हणतात. कार्टेल म्हणजे एका विशिष्ट ध्येयाने अनेक लोक एकत्र येणं व काम करणे, समजा टीम म्हणूया आपण. पण कार्टेल हा शब्द निगेटिव्ह शेड असतो. टीम हा शेड निगेटिव्ह शेड नाही आहे. टीम हा पॉझिटिव्ह शब्द आहे. पण कार्टेल जेव्हा आहे एखाद्याचं नुकसान करण्यासाठी जेव्हा अनेक लोक एकत्र येतात त्याला कार्टेलिंग म्हणतात. तर समजा कुठं कार्टेलिंग झालं आणि एकदम खरेदीचा मारा झाला, याला या शेअरचा भाव चढवायचाच, तर एखाद्या वेळेस तसं होऊ शकतं. किंवा कुठं कार्टेलिंग झालं आणि या शेअरचा भाव पाडायचाच, तर तसं होऊ शकतं. तर अनेक कारणं असू शकतात. पण हे जे काय असतं हे आपल्याला माहिती पाहिजे आणि त्याचं कारण आपल्याला शोधावं लागतं. आता फॉर एक्झाम्पल कालचंच उदाहरण घ्या. काल शेअर मार्केट एकदम 1200 पॉईंट चढलं. काय ट्रिगर पॉईंट होता काल 1200 पॉईंट चढण्याचा? तर ट्रिगर पॉईंट एवढाच होता की भारताचा Q3चा जीडीपीचा रेशो 8.4 होता, ज्याचा की आपला अंदाज होता 6.6 किंवा 6.7. तर ह्या एका फिगरनी एकदम खरेदीचे सेंटिमेंट तयार झालं आणि मार्केट प्रचंड वेगात काल दिवसभरात 1200 पॉईंट चढला. तर अशा अनेक गोष्टी असतात, त्या रोज ट्रॅक कराव्या लागतात. आता दुसरं आहे कॅन्डलस्टिक पॅटर्न. एकदा जर का सोलो कळलं तर दुसरं आहे त्याचा नेहमी व्हॉल्यूम बरोबर विचार केला पाहिजे. हे जे मी चार्ट तुम्हाला दाखवत आहे त्याच्यामध्ये निफ्टी मे फ्युचर्सचा हा चार्ट आहे. या चार्ट मध्ये ते कॅन्डल्स आहेत आणि त्याचे व्हॉल्यूम पण आहेत. याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की लाल कॅन्डलच्या खाली लाल व्हॉल्यूम आहे, विक्रीचं चिन्ह आहे ते. हिरव्या कॅन्डलच्या खाली हिरवा बार आहे. म्हणजे 2 ग्राफ्स इन अ सिंगल स्लाइड सॉरी असं त्याला म्हणता येईल. आणि असे याच चार्ट्सवर दिवसभर अभ्यास होतो. आता याच्यात असं एक दुसरं आहे की जे काही मार्केटमधले सगळे इंडिकेटर्स आहेत ते सगळे इंडिकेटर्स हे याच चार्ट पॅटर्न्स कॅन्डलस्टिक आणि व्हॉल्यूमवरच सुपर इम्पोज केले जातात आणि मग त्यांच्या एकमेकांशी जे काही क्रॉसिंग पॉईंट आहेत त्या क्रॉसिंग पॉईंट नुसार त्यांचं अनालिसिस केलं जातं आणि पुढचे निर्णय घेतले जातात. आता या बेसिक गोष्टीनंतर, टेक्निकल अनालिसिसच्या या बेसिक गोष्टीनंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे सपोर्ट आणि रेजिस्टन्स. सपोर्ट आणि रेजिस्टन्स म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा स्टॉक खूप वर चढत आहे सारखा आणि एका पर्टिक्युलर लेवलला तो घुटमळला, म्हणजे त्याला तिथून पुढे वर जायला रेजिस्टन्स झाला. मी सोप्या मराठीत सांगत आहे, पुन्हा सांगतो. एखादा स्टॉक चढत आहे, म्हणजे 100 रुपयाचा आजचा उघडता भाव होता, तो 125 वर गेला आणि 125 वर तो बराच काळ मार्केट संपेपर्यंत घुटमळला. याचा अर्थ असा झाला की खाली व्हॉल्यूम तर व्यवस्थित आहे पण 125च्या वर त्याचा भाव चढत नाहीये, म्हणजे तिथं त्याला अवरोध आहे. अवरोध आहे म्हणजे बाईंग प्रेशर पण तेवढंच आहे आणि सेलिंग प्रेशर म्हणजे प्रॉफिट बुकिंग पण तेवढंच आहे. म्हणून त्याला रेजिस्टन्स म्हणतो. एखाद्या अपगोईंग स्टॉकला जिथं थांबला जातो तो मार्केट प्रेशर थांबवला जात नाही, थांबला जातो मार्केट प्रेशरमुळे, दॅट इज कॉल्ड एज सपोर्ट लेवल. आणि एखादं त्याच लॉजिकने एखाद्या खाली पडणाऱ्या स्टॉकला जर का कुठं थांबलं जातं, म्हणजे विक्रीचा प्रेशर खूप आहे, धडाधड स्टॉक पडत आहे, तोच 100 रुपयाचा स्टॉक 80 रुपयापर्यंत आलेला आहे, पण पुढे पडत नाहीये, खाली व्हॉल्यूम तर दिसत आहे, व्हॉल्यूम रेड व्हॉल्यूम कमी होत आहे, ग्रीन व्हॉल्यूम वाढत आहे, म्हणजे तुंबळ लढाई चालू आहे खरेदीदारांची आणि विक्रीदारांची आणि स्टॉकचं पुढचं खाली पडणं थांबलेलं आहे. तर याला आपण सपोर्ट लेवल म्हणतो. तर रेजिस्टन्स हा वर चढणाऱ्या स्टॉकसाठी असतो आणि सपोर्ट लेवल हा खाली पडणाऱ्या स्टॉकसाठी असतो. तर या दोन गोष्टी आपल्याला कळल्या आणि मी जे सांगितलेलं चार्ट पॅटर्न जर का कळलं तर आपल्याला बेसिक चार्ट ट्रेडिंग यायला लागलेलं आहे. आणि हे मी आता जे सपोर्ट आणि रेजिस्टन्स सांगितलं ते या स्लाइड वरनं क्लिअर होत आहे. वर जाणाऱ्यासाठीचा रेजिस्टन्स जिथे थांबतो दॅट इज रेजिस्टन्स, खाली येणाऱ्यासाठी खाली गडगडणं जिथं थांबतं दॅट इज सपोर्ट. हे आपलं बोली भाषेतलं सिंपल आहे. तर यानुसार आपल्याला निर्णय घ्यायचे आहेत, याचा सगळा होलिस्टिक एकत्रित विचार करावा लागतो. आता आपण एक शेअर मार्केटचा एक मूल मंत्र आहे की प्राइस इज गॉड, भाव भगवान है. तर जे काय भाव आहे ते काय आहे, का बरं आहे, आज आहे का, आपल्या स्वतःच्या जे काही ट्रेंड्स आहेत त्याच्यानुसार आहेत का, तर हे जिथं आपलं याच्यात डिस्प्यूट करायचं नाही, फक्त असं काय हे शोधायचं. म्हणून शेअर मार्केटचं तिथे गुजराती समाज खूप असल्यामुळे त्यांचा तो तत्व आहे की भाव भगवान छे, म्हणून प्राइस इज गॉड, भाव भगवान आहे. या शेअर मार्केटचा अभ्यास म्हणजे सगळ्या भावाचाच अभ्यास आहे, एखाद्या गोष्टीचा भाव काय याचाच अभ्यास आहे. हे व्हिडिओ आपल्याला कसा वाटला, थँक्यू. कॉमेंट मध्ये काय आपल्याला वाटलं ते लिहा. धन्यवाद.